मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं. मी मोकळा बरा. छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी उघड केली आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावेळी झालेली परिस्थितीवर बोलताना वेगवेगळी परिस्थिती घडत असते, पण हरकत नाही, मला मंत्री का केलं नाही हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे असे म्हणत छगन भुजबळ यांनी जास्त बोलणं टाळलं. पण राज्यसभा खासदार किंवा राज्यपाल या पदासंदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी काय करू, असा थेट सवाल भुजबळ यांनी विचारला आहे. दरम्यान नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी राज्यसभा खासदार किंवा राज्यपाल पदाची संधी देण्यासंदर्भात महायुतीमध्ये चर्चा सुरू असतानाच भुजबळ यांनी थेट नकार दिला आहे. मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी काय करू, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. माझं काम गोरगरिबांच्या अडचणी सोडवणं आहे, त्यांच्यासाठी भांडणं आहे. राज्यपाल होऊन मी त्या समस्या सोडवू शकणार आहे का? मी राज्यपाल पदाचा अपमान करू इच्छित नाही, पण मी मोकळा ठीक आहे, अशा शब्दात राज्यपाल पदही आपणास नको असल्याची भूमिका भुजबळ यांनी मांडली आहे. भुजबळ राज्यपाल होणार अशी पण चर्चा आहे. हो, म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावायचा प्रकार आहे. अहो, राज्यपाल म्हणून मी करू काय? माझं काम आहे गोरगरिबांचं जे आहे, जिथे अडचण आहे त्यांच्यासाठी भांडणं. राज्यपाल होऊन मी भांडू शकणार आहे का? बोलू शकणार आहे का? मला मी काय राज्यपाल पदाचा काही अपमान करू इच्छित नाही. तो मोठंच पद आहे बाबा. नाही म्हणून परत राज्यपाल पदाचा अपमान केला मला नाही. पण राज्यपाल पद म्हणजे जे आहे, ह्या ज्या गोष्टी मला करायच्या आहेत, करू इच्छितो आहे, ह्या ओबीसीचं आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण आणि संरक्षण, ते मी नाही करू शकणार नाही. त्यामुळे मी हे आहे असा मोकळा तर ठीक आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.